श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण घरात सुख आणि शांती आणण्यासाठी काही सोपे उपाय पाहणार आहोत की कोणते असे नियम आहेत की त्याने आपल्या घरात सुख शांती, स्वच्छता, तुळशीचे रोप लावणे, घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी धूप अगरबत्ती लावणे आणि देवाची पूजा करणे, तसेच मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि श्वासोश्वास व्यायाम करायचा आहे. हे देखील फायदेशीर ठरते. तर मंडळी, घरातील सुख शांतीसाठी छोटे छोटे उपाय आज आपण पाहणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, घर स्वच्छ ठेवणे. घरामध्ये नियमितपणे स्वच्छता ठेवा. विशेषतः मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर आपल्याला ठेवायचा आहे आणि दारामध्ये रांगोळी देखील आपल्याला रोजची रोज काढायची आहे. तुळशीचे रोप. घराच्या अंगणामध्ये तुळशीचे रोप लावायचे आहे. तुळस घरात सकारात्मक ऊर्जा आणते. नंबर 3, घरामध्ये आपल्याला धूप आणि अगरबत्ती देखील रोजची रोज लावायची आहे. घरात धूप आणि अगरबत्तीचा सुगंध ठेवल्यामुळे घरात शांत आणि सकारात्मक वातावरण तयार होते. मंत्र आणि पूजा. नियमितपणे देवाची पूजा करायची आहे आणि मंत्राचा देखील जप करायचा आहे किंवा आपण मोबाईलवर देखील मंत्र लावून ठेवू शकतो. नंतर गाईला भाकरी. शक्य असल्यास आपल्याला रोज गाईला भाकरी घालायची आहे. नंतर मीठ. घरात सकारात्मक ऊर्जा टिकण्यासाठी आपल्याला चिमूटभर मीठ हे फरशी पुसण्याच्या पाण्यात टाकून रोज फरशी देखील पुसायची आहे. मंडळी, मंदिरात दिवा. मंदिरात तुपाचा दिवा लावायचा आहे. मन शांत ठेवण्यासाठी उपाय आणि ध्यान. तर दररोज काही वेळ शांत चित्त बसून ध्यान करायचे आहे. श्वासोश्वास व्यायाम आपल्याला देखील करायचा आहे. खोल श्वास घेणे आणि सोडणे याचा नियमितपणे सराव देखील आपल्याला करायचा आहे. नंतर आपल्याला सकारात्मक विचार करायचा आहे. नकारात्मक विचारांना दूर करून सकारात्मक विचार करायचा आहे. नंतर आवडत्या गोष्टी. आपल्या आवडीच्या गोष्टी आपण रोजची रोज करायला पाहिजेत, ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. निसर्गात वेळ घालवायचा आहे. शक्य असल्यास आपल्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवणे या उपायामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे जरूर सांगावे आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करावे. धन्यवाद.